नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू झाली ना? तर चला आज आपण बघूयात चविष्ट आणि एकदम खुसखुशीत खमंग होणारी चकलीची भाजणी। ही भाजणी 2 किलो तयार झालेली आहे। त्यासाठी आपण साहित्य पाहूयात। नेहमीच्या भाजणीपेक्षा थोडंसं वेगळं प्रमाण आहे, पण याची चकली खूप छान खमंग आणि खुसखुशीत होते, अजिबात तेल पीत नाही। तर तुम्ही एकदा नक्की करून पहा। यासाठी मी हे 1 किलो जाड तांदूळ घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे फुटाणे आहेत 250 ग्रॅम, म्हणजे पाव किलो। फुटाणे नसतील तर फुटाण्याची डाळ घेतली तरी चालेल। हरभरा डाळ पण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे 200 ग्रॅम। त्यानंतर मूग डाळ घेतलेली आहे 100 ग्रॅम। त्यानंतर ही उडीद डाळ घेतलेली आहे 50 ग्रॅम। त्यानंतर पोहे सुद्धा घेतलेले आहेत 50 ग्रॅम। साबुदाणा आहे 30 ग्रॅम। धने 20 ग्रॅम। त्यानंतर यामध्ये जिरे, ओवा आणि बडीशेप हे मी मिक्स करून घेतलेलं आहे 10 ग्रॅम। तर सगळ्यात आधी आपण हे तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून सुकवून घेतलेले आहेत फॅन खाली। छान उन्हात नाही सुकवायचे, फॅन खाली सुकवायचे। आणि ते आता आपण छान भाजून घेणार आहोत। छान गुलाबी कलर, थोडासा तांबूस कलर येईपर्यंत हे पहा, असे हे तांदूळ भाजून घेतलेले आहेत। आणि भाजून घेतलेलं धान्य डायरेक्ट परातीत किंवा कोणत्याही भांड्यात नाही काढायचं, तर त्यामध्ये एक कॉटनचा कपडा ठेवायचा, ज्यामुळे त्याला जी वाफ येते ती कॉटनच्या कपड्यामध्ये शोषून घेतली जाते आणि भांड्याला येणारा घाम परत त्या भाजणीला लागणार नाही आणि भाजणी मऊ पडणार नाही त्यामुळे। त्यानंतर आपण ही हरभरा डाळ पण छान भाजून घ्यायची आहे। हे पहा, भाजणी छान खमंग भाजली की भाजणीला वासही छान येतो आणि आपली चकलीही खूप छान खमंग होते। आपली हरभरा डाळ पण भाजून झालेली आहे। त्यानंतर मूग डाळ भाजून घेऊयात। हरभरा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, मूग डाळ त्यापेक्षा जरा पटकन भाजून होते। सगळ्या डाळी व्यवस्थित छान धुवून सुकवून घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या भाजायच्या आहेत, कारण प्रत्येक डाळीला भाजायला वेळ वेगवेगळा लागतो। त्यामुळे एखादी डाळ कच्ची राहू शकते, एखादी करपू शकते। हे बघा, मूग डाळ पण आपली छान भाजून झालेली आहे, ती पण आपण काढून घेऊयात। यानंतर उडीद डाळ भाजून घेऊयात। नेहमीच्या भाजणीमध्ये तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ घेतात, पण यामध्ये आपण हरभरा डाळ 200 ग्रॅम घेतलेली आहे आणि फुटाणे 250 ग्रॅम घेतलेले आहेत। त्यामुळे चकली खुसखुशीत होते। जास्त हरभरा डाळ घेतली की चकली चिवट आणि थोडीशी कडक होते। यानंतर पोहे भाजून घेऊयात। पोहे छान कुरकुरीत आणि असे फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। यानंतर साबुदाणा,
साबुदाणा पण छान व्यवस्थित फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला साबुदाणा भाजलाय। यानंतर यामध्ये धणे भाजून घेऊयात। धणे पण भाजून झालेले आहेत। यानंतर यामध्ये जिरे, ओवा आणि थोडीशी बडीशेप। यामध्ये 10 ग्रॅम जिरे आहेत, 5 ग्रॅम ओवा आहे आणि अगदी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि भाजणीमध्ये मिक्स करून घेऊयात। यानंतर हे फुटाणे, हे भाजलेलेच असतात पण कधी-कधी ते थोडेसे नरम पडलेले असतात किंवा काय म्हणतो आपण सादळलेले असतात, तर म्हणून थोडेसे गरम करून घ्यायचे फक्त। हे पहा, आपलं सगळ्या वस्तू भाजून झालेल्या आहेत। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं। पूर्ण थंड झालं की मग डब्यात भरून दळून आणायचं। नक्की ट्राय करा, खूप छान भाजणी होते। तोपर्यंत मी ही भाजणी थंड करून गिरणीतून दळून आणते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात या तयार भाजणीपासून चकली कशी बनवायची। खूप छान खमंग आणि खुसखुशीत चकली बनणार आहे। तर अजिबात व्हिडिओ मिस करू नका, नक्की ट्राय करा। धन्यवाद।